मंडळी, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप सुरुवात. तर आज आहे मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या पूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोळा, आमचे ती सांडू नका, आमच्याशी भांडू नका. तर कामं वगैरे आवडले म्हणजे स्वयंपाक, पुरणपोळीचा स्वयंपाक असतो ना, त्याच्यामुळे तो पोळ्या तेवढ्या राहिल्या तर आल्यानंतर मी गरम गरमच पोळ्या करते. तर आल्यानंतर पोळ्या करणार आहे. तर कारण का मला वाटलं कोणीतरी आवाज मला देते त्याच्यामुळे तर खणाची पूजा ते करून घेतली. तर आता मंदिरात जाणार आहे. तर चला तर तुम्ही पण माझ्यासोबत मंदिरामध्ये. अशा प्रकारे न साधा एकदम सिंपल मेकअप केला आहे मी, जास्त काही नाही. आणि काय ना, मुळात मलाच जास्त मेकअप काय आवडत नाही, त्याच्यामुळे मी कधीच मेकअप म्हणजे साधा आपला रेग्युलर जसा असतो ना त्याचप्रमाणे मी मेकअप करते. तर कसा वाटते हा आजचा माझा लुक? तर आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर साडी ही ना अशा प्रकारे मी साडी नेसली. चला तर मग आता जाते मंदिरामध्ये. तर इथं मी केली अशी ही सुगड्याची पूजा. तर ह्याला सुगडं म्हणतात आमच्या इकडं. म्हणजे आपण वाण असतं ते त्यामध्ये भरायचं आणि त्याची पूर्ण पूजा करायची. तर पूजा झाली, नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि आता इथं जात आहे मंदिरामध्ये. तर मंदिरात नेण्यासाठी हे आहे ते पितळेचं टोपलं आणि त्यामध्ये हे वाण, तिळगुळ, नैवेद्य आणि आपलं हळदी कुंकू, अगरबत्ती आणि जे आपलं ते सुगडं असतं ना ते सुगडं घ्यायचं आणि मग नंतर मंदिरामध्ये जायचं. तर आले इथं हे मंदिरामध्येच आमच्या शेजारीच मंदिर आहे. तर त्या मंदिरात गणपतीचं मंदिर आहे आणि पुढे विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवतात आणि नंतर मग त्याची पूजा करून इथे हे अशा बाया बसतात. तर खूप लांब जाण्यापेक्षा म्हणलं चला. तर इथं ना काय विराजनं मला सोडतच नव्हता. तर तो मांडीवरतीच येऊन बसत होता. काय करणार, आता लहान आहे त्याच्यामुळे. तर तो झोपेतून उठला होता नेमकाच, त्याच्यामुळे तो तसा करत होता. नाही तर तो ना खूप छान असा इथं ना आमच्या घराच्या चिटकूनच मंदिर आहे, ते खेळतो. पण आज काय माहिती तर सगळा गोंधळ दिसत होता त्याला, त्याच्यामुळे ना तो मांडीवरच उठतच नव्हता. माझ्या मांडीवरतीच येऊन बसत होता. मग काय मी तसंच मग त्याला मांडीवरती घेऊनच बायकांना सगळ्यांना हळदी कुंकू लावलं. जो तो वौसा असतो, वाण असतो, ते वाण दिलं. तर खूप छान वाटतं. तर आत्ता जी सुरुवात झाली तर आता हळूहळू बायका येतील, जसा ज्यांना वेळ भेटेल तसा. कारण आजचा जो मुहूर्त होता वौसायचा, हळदी कुंकवाचा, तो दिवसभराचा होता, सकाळपासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. त्याच्यामुळं बायका निवांत. तरी पण मला ना तर एक दीड वाजलाच होता असा. म्हणजे हे सगळ्या बायका एकदमच आल्या होत्या. तर कारण कसं ना सगळ्यांचं घरचं आवरून, मुलांना सुट्ट्या असतात, घरदा गोंधळ राहतो त्याच्यामुळे. तर इथं ना मी व्हिडिओ काढायला ना म्हणजे एक छोटी मुलगी होती. तर तिच्यापाशी मोबाईल दिला होता आणि तिला काय तो पकडताच येईना आणि तो सारखंच हलवत होते. त्याच्यामुळे म्हणलं ठीक आहे, जाऊ द्या. तर त्याला म्हणलं काढ व्यवस्थित, सगळ्यांना घे म्हणलं, सगळ्या जेवढ्या बायका आहेत ना त्यांना पण व्हिडिओमध्ये घे. तर कसं तर इथं विराज उठला, छोटी मुलगी आली होती आणि म्हणलं तिला दे तिळगुळ. तर चालला आता तो बसला तिथे एका कडेला, बस म्हणलं. कारण आज दिवसभर तो सारखं तिळगुळ खात होता. तर जाऊ दे म्हणलं, आता काय करणार. आणि ह्या सगळ्या बायका आहेत ना त्या इथल्याच आहेत, म्हणजे मी जिथं राहते ना तिथल्या जवळपासच्याच आहेत. त्यांना खूप छान असं प्रसन्न वाटतं, एका हसून खेळून. कसं ना दररोजच्या कामातून वेळ काढून थोडंसं. तर इथे चाललं आहे कुणाचे फोटो काढणे, कुणाचे व्हिडिओ काढणे. तर चाललं सगळ्यांची जास्त पोज देणं. तर मी इथं तिकडून एक जर सेल्फी काढत होते, मी इकडून व्हिडिओ काढत होते. तुम्ही फोटो काढतात का? तर घरी आले सगळं तिथलं आवरलं, मज्जा मस्ती केली, उखाण्यांचा कार्यक्रम झाला. आणि इथं घरी आल्यानंतर पोळ्या राहिल्या होत्या. मग काय पटकन खूप उशीर झाला होता, 3 वाजले होते. आणि
भूक लागली होती स्वराजला. ते सकाळी नाश्ता केला होता. तर मग पटकन घरी आले. साडी वगैरे काहीच चेंज केली नाही. त्या साडीवरती पटकन गरमागरम पोळ्या केल्या आणि सगळ्यांना जेवायला दिलं. सगळ्यांना जेवू घातलं आणि मग नंतर मी साडी वगैरे चेंज केली आणि आरामशीर मस्त जेवण केलं आणि बसले. आणि पूर्ण असे म्हणजे 4 वाजले होते. तर कसा वाटला आजचा हा छोटासा ब्लॉग? तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता पुढे ना बायकांचे आपले फोटोशूट जिथं जाईल तिथं फोटो तर होणार. मेकअप केला म्हणजे फोटो होणार म्हणजे होणारच. तर नंतर मग सगळ्यांचे फोटो वगैरे काढले सगळ्याला. आणि काय झालं ना, एक दोघींनीच मोबाईल आणला होता आणि मग सगळ्यांना मी सेंड केले. तर चालू होतं आजचं असं हे दिवसभराचं संक्रांतीचं रुटीन.